तुमच्या 3 अपेक्षा सांगा या माऊलीकडनं. माझी अपेक्षा मयुरीकडे हे आहे की ती खूप हे आहे, म्हणजे पर्टिक्युलर आहे. ही इथे असायला पाहिजे, इथे नसणार तर ती खूप रागवते. तर ती थोडंफार फ्लेक्सिबल व्हायला पाहिजे. हो ना, घर आहे, घरासारखं थोडंच फार व्हायला पाहिजे. नाही तर म्युझियम मध्ये राहिल्यासारखं वाटेल. हो की नाही? बरोबर. काय मान्य आहे तुम्हाला? उद्यापासून कुठल्याही वस्तू कुठेही ठेवा, टॉवेल, काय प्रॉब्लेम नाही. हो? मान्य? अप्रूव्ह आहे का? लगेच टीव्हीवर सांगताय तुम्ही? हा, हो, टॉवेल कुठेही टाकायचं, प्रयत्न करीन. थोडं फ्लेक्सिबिलिटी थोडंसं होणार. तिकडे न टाकता टॉवेल इकडे टाका. दुसरी अपेक्षा तिला, मला माहिती आहे तिला खूप चांगलं गुजराती येतं, पण ती माझ्याशी कधी बोलत नाही. तर मला पाहिजे की ती कधी कधी माझ्याशी हे गुजराती तुम्ही गुजरातीत बोला आणि ते त्याच्यावर उत्तर देतील गुजरातीत. बघूया. મને મારી બીજી અપેક્ષા એક છે કે મયુરી મારી સાથે ગુજરાતીમાં વાત કરે हां, જ્યારે બી એને ટાઈમ મળે ત્યારે. मी वाद घालायचे ते गुजरातीत घालायचे असं. હા ચાलेल. हो चालेल. तुमचं काय म्हणणं याच्यावर उत्तर द्या. મને આવડે છે ગુજરાતી, એ જ મારી સાથે વાત નથી કરતા. આ મરાઠીમાં જ વાત કરે છે, બધું મરાઠી સિરિયલ જોવે છે, બધું મરાઠી જ એને ગમે છે. लावाल दुसरं तर बघील ना. आता तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा हे की जशी ती आहे तशी राहा. मला आवडणार, मला आवडणार. जशी आहे तशीच राहायला पाहिजे ती. बरं, आता सांगा, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, दोन्ही फॅमिलीजना. त्यांनी आम्हाला एवढं छान सपोर्ट केलं, ॲक्सेप्ट केलं. आणि स्पेशल थँक्स आईला म्हणायचं आहे, कारण तिने लहानपणापासून मला खूप खूप सपोर्ट केलं. म्हणजे मी थोडीशी भित्री भागूबाई आहे, तर आई आमची खूप स्ट्रॉंग आहे, तर ती प्रत्येक वेळी मला सपोर्ट करते. म्हणून आईला खूप थँक्स. आणि सॉरी सॉरी ॲक्च्युली राहुललाच म्हणायचं आहे मला, का? कारण मी खूप स्ट्रिक्ट आहे ना त्याच्याबरोबर, म्हणून. तुम्ही सॉरी कोणाला म्हणणार आणि थँक्यू कोणाला? सॉरी मी माझे आईबाबांना, आणि स्पेशल सॉरी मी माझी सासूंना बोलणार, कारण त्यांना असं वाटतं की मी कधी कधी त्यांच्याशी बोलत नाही. पण तसं नसतं, माझा स्वभावच तसा आहे. तर त्यांना थोडंसं कधी कधी वाटतं की मी त्यांच्याशी बोलत नाही, तर त्यांना थोडं राग येतो. तर त्यासाठी मी सॉरी बोलायला मागतो, कारण मला असं वाटतं की मी प्रयत्न करतो आहे. आणि थँक्यू पण मी माझ्या आईबाबांना आणि माझी सासू सासऱ्यांना बोलणार, कारण त्यांच्यामुळेच आता मी आणि मयुरी आहे, आणि त्यासाठी त्यांना थँक्यू. आणि बाकी सर्वांना ज्यांनी मला मदत केली इथपर्यंत आणायला. मनापासून बोलत होते. दोन्ही कुटुंबांना खरं तर त्यांनी धन्यवादही दिले आणि क्षमाही मागितली. कारण शेवटी जेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात, मग आंतरजातीय विवाह असू द्या नाहीतर कुठलाही विवाह असू द्या, त्यामध्ये 2 कुटुंब एकत्र येतात, त्या दोन्ही कुटुंबाचं श्रेयही तितकंच असतं. आणि म्हणूनच एकत्र कुटुंब हे नेहमी आनंदाने राहत असतं. आज दोघांनीही धन्यवाद देताना, क्षमा मागताना कुटुंबाचीच मागितली. तेव्हा असेच हसत आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. तुम्ही कसे होता शाळेत असताना? शांत होता? आत्ता जसे शांत आहात? नाही 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 नाही, यांची ऑपोजिट. अपोजिट होता. म्हणजे ही जी तुम्हाला दिसते त्यांची ऑपोजिट काय असेल तुम्हाला? बोलण्याची स्पीड सांगा, की म्हणजे असं बसू शकत नाही तसं, म्हणजे खूप ऑपोजिट होतं यांचं. शाळेत मस्ती वगैरे केली नसेल? खूप 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 केली. म्हणजे इमॅजिनेशनच्या पुढे केलेली. म्हणजे माझी सासू सांगते ना मला की खूप मस्ती करायचा, सतत नेहमी काहीतरी तोडून यायचं, हां, काहीतरी complaint. कापून यायचा, कुठून तरी काहीतरी डेलीचं चालू होतं. आणि तुमचं कसं होतं शाळेत असताना? मी खूप गुणी मुलगी होते, ते आई हां. जास्त आईने तसं वाढवलं होतं मला की एकदम शिस्तीमध्ये, प्रेमाने, गुणी बाळासारखे एकदम. कुठे एक मिनिट, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? असं असेल लहानपणी? काय म्हणून घरी जायचं आता काय सांगू. काय म्हणजे 100%. केवढा तुमचा दबाव आहे घरी? हं? तो तर खूप आहे त्यांच्यावर, तो शक्य नाही त्यांचं. काही दबाव नाहीये, व्यवस्थित सगळं. नाही, दहशत आहे, दबाव नाही, दहशत. की ते बिचारे काहीतरी बोलू पाहत होते, पण तुम्ही सांगितलं घरी यायचंय म्हटल्यानंतर त्यांनी भाषाच बदलली आहे कंप्लीट. गिअर टाकला डायरेक्ट. कशामुळे असं? कशामुळे म्हणजे आय थिंक आईला विचारूया. आई काय हो, कशा होत्या या लहानपणी? सोनाली लहानपणी शांत होती, म्हणजे अशी. कारण तसं झालं तर तिचं बालपण सांगू नाही आहे खरं, पण बाबा तिचे लवकरच गेले, देवाला लवकरच आवडले बाबा, त्यामुळे आईनी एकटीने तिला वाढवलं. आणि त्यामुळे असं आईला काही त्रास होऊ नये
किंवा आईकडे काही कंप्लेंट येऊ नये अशा तऱ्हेने ती स्वतःच वागायची. आणि मी पण तिला संध्याकाळ झाली की परवाचा म्हणजे अशा ह्याच्यातच तिला मी वाढवली. त्यामुळे कदाचित घराच्या वातावरणाचाही तिच्यावर परिणाम झाला असेल आणि म्हणून ती खूप शांत राहिली असेल असं मला वाटतं. पण शांत होती, शाळेत खूप शांत होती आणि कधी कंप्लेंट वगैरे नाही. अगदी सगळीकडे भाग घेणं हे घेणं हे सगळं चालू होतं तिचं. पण तुम्ही इतका छान माईक असा कॉन्फिडेंटली पकडलात, मला वाटलं की दिवाळी निमित्त फडके रोडचा गणपती आहे ना, गणपती हो 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 तिकडे आता पहाटेचा कार्यक्रम सुरू होणार आहे की काय? नाही काय त्या पद्धतीने तुम्ही माईक पकडलात तर एक गाणं होऊनच जाऊ द्या. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, नकळे मनास आता, नकळे मनास आता, यावरू कसे ग त्या सावळ्या तनूचे. ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, चोहीकडे बघे मी, चोहीकडे बघे मी, परिणा कुठे दिसे ग त्या सावळ्या तनूचे, त्या सावळ्या तनूचे, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग. वा वा वा, काय छान. दिवाळीची सुरुवात एकदम छान केलेली आहे. काय म्हणजे जावई बापूंनाच विचारतो, सासूबाईंच्या या गाण्याबद्दल. समजा तुम्ही या ठिकाणी स्पर्धा आहे आणि तुम्हाला दोघांना परीक्षक म्हणून बसवलं आहे, तर तुम्ही कसं सांगितलं असतं, या गाण्याचं विश्लेषण कसं कराल? त्यांचे जे गीत आहे त्यांच्याबद्दल मला एवढी रिस्पेक्ट आहे त्यांच्यावर. तो एक डिसिप्लिन जी आहेत, नेहमी 1 तास बसायचं. म्हणजे आम्ही योगा करतो, मी योगा शिकवतो, पण एवढं डिसिप्लिन कधी माझं पण सुटून जाणार 1 तास योगा करायचं, पण यांच्याच गीतचं डिसिप्लिन नाही जाणार. तो मला खूप म्हणजे आवडतो. जेव्हा या तुमच्याकडे येतात आणि या रियाज करतात तेव्हा त्या कानावरती पडणारे सूर ऐकून तुम्हाला एक आनंद मिळतो. खूप खूप खूप. एरवी काय तुम्ही तबला ऐकत असता? ड्रम्स, ड्रम. डुम 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 डुम. बरोबर. आता मला सांगा, तुमच्या दोघांची भेट कुठे झाली, कशी काय? म्हणजे कारण आता हे विजय आनंद हा आणि सोनाली खरे, हो दोघांना आनंद मिळाला, हो. पण हा या आनंदाची सुरुवात, कारण तुम्ही मगाशी म्हणालात की शूटिंगला सुद्धा आई यायची, SL ला असेल तर आई असायची, रियाज करता करता हे जमलं का? कारण तो तेवढाच 1 तास असेल ना हातात मोकळा. ऍक्च्युली काय झालं, जेव्हा भेटलो तेव्हा पण आई होतीच बरोबर. पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा पण कसं झालं, यू वॉन्ट टू से और मैं बताऊ? सांगा. मला ऍक्टिंग सोडून मी ऍक्टिंग सोडली. म्हणजे शेवटी माझी फिल्म झाली प्यार तो बना था अजय देवगण आणि काजोल बरोबर. तर दॅट वॉज माय लास्ट फिल्म. एक 5 वर्षानंतर माझा एक मित्र आहे यश पटनायक, आणि मला सांगितलं की चांगला प्रोजेक्ट आहे, तुला आवडेल. आणि मला वाटलं की 5 वर्ष झाले काय केलं नाही, त्याला हा सांगून, आणि हा सांगितलं आणि फसलो. म्हणजे हा झाला आणि भेट झाली. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता, कारण ताज हॉटेल म्हटल्यानंतर कसा, आणि ते सगळं जे काही झालं, आणि तिथे तुम्ही माझ्या मते होता ताजमध्ये. हो, काय झालं? लोक धावत नाही, आत पहिले यायला लागले गनशॉट आणि- जी आले ना, हां. तर मला विचारते की फटाकडे कोणी वाजवतात. मी आता फटाकडे नाही, गनशॉट आहे, बंदुकाची आवाज. तो ती घाबरली. तू कशाला घाबरतीये, काय गँगवर असेल बाहेर? हे किती वेळ तुम्ही तिकडे होता? अख्खी रात्र होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडलो. सकाळी दरवाजा उघडला आणि आम्ही रांगेने एक पहिले आम्हीच बाहेर पडतो, आणि त्या क्षणी त्या दरवाज्यातनं बाहेर पडताना माझ्या लेफ्टला जो बसला होता हातामध्ये बंदूक घेऊन, त्याचा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.